नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, दिव्य कीर्ती सिंग या कोणत्या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच दिव्य कीर्ती सिंग या घोडेस्वारी खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. बरं, यावेळेस एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आले आहेत? तर यावेळेस एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नीती आयोगाच्या अहवालानुसार 9 वर्षाच्या कार्यकाळात देशातील किती कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत? नुकताच आता नीती आयोगाने एक अहवाल प्रकाशित केला आहे व त्या अहवालानुसार 9 वर्षाच्या कार्यकाळात देशातील एकूण 24.82 कोटी नागरिक हे बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. या अहवालातील माहितीनुसार 2013-14 मध्ये देशातील बहुआयामी दारिद्र्य हे 29.17% इतके होते. त्यामध्ये आता 2022-23 मध्ये घटून ते 11.28% इतकं झालं आहे. आणि मित्रांनो, बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आलेल्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सर्वाधिक नागरिक आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील एकूण 6 कोटी नागरिक हे बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. मित्रांनो, याआधी 2023 मध्ये जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक सुद्धा प्रकाशित करण्यात आला होता आणि या अहवालानुसार मागील 15 वर्षात भारतातील एकूण 41.5 कोटी नागरिक हे गरिबी रेषेबाहेर आलेले आहेत. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी 3 आयाम व 10 निर्देशांकाचा उपयोग केला जातो आणि यामध्ये एखाद्या व्यक्तीला बहुआयामी गरीब कधी ठरवलं जातं तर या 10 निर्देशांकापैकी जो व्यक्ती 33.33% पेक्षा जास्त निर्देशांकापासून वंचित असतो त्याला बहुआयामी गरीब म्हटलं जातं आणि जो व्यक्ती 50% पेक्षा जास्त निर्देशांकांपासून वंचित आहे त्याला तीव्र बहुआयामी गरीब म्हटलं जातं. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम जनमन योजनेअंतर्गत गरीब आदिवासी गटांसाठी 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी केला आहे. तर आता ही जी पीएम जनमन योजना आहे ही कधी सुरू करण्यात आली होती? अत्यंत महत्त्वाची योजना आहे, तर नोट करून घ्या. पीएम जनमन योजना ही 15 नोव्हेंबर 2023 रोजी लॉन्च करण्यात आली होती. आणि ही योजना 15 नोव्हेंबर रोजीच का लॉन्च करण्यात आली होती? तर 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांचा जयंती दिवस असतो व हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येत आहे व याच दिवशी आदिवासी गटांसाठीची ही पीएम जनमन योजना सुरू करण्यात आलेली आहे. बरं, या योजनेचं फुल फॉर्म काय आहे? तर पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना असं याचं पूर्ण स्वरूप आहे. ही जी योजना आहे ही 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रथम सादर करण्यात आली होती व त्यानंतर 15 नोव्हेंबर 2023 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, यामधील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या पीएम जनमन योजनेमधील जो पहिला हप्ता आहे हा पीएम आवास योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेला आहे. या पहिल्या हप्त्याचा फायदा 1 लाख लाभार्थ्यांना होणार आहे. या योजनेचे फायदे सांगायचे झाले तर या योजनेअंतर्गत गरीब आणि मागासलेल्या वस्त्यांचे सुरक्षित निवासस्थानात रूपांतर केले जाईल. लाभार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जाईल. गरीब आदिवासींना शिक्षण, वीज, रस्ते, आरोग्य, पोषण, दूरसंचार यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. संपत्ती विकास केंद्रे स्थापन केली जातील व 1 लाख घरांसाठी ऑफ ग्रीड सौर ऊर्जा प्रणाली आणि सौर पददिवे बसवले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 3 पहा. स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर या स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद हे रिअल माद्रिद या क्लबनं पटकावलेलं आहे. या क्लबने अंतिम सामन्यात बार्सिलोनाला 4-1 असं पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद 13व्यांदा पटकावलेलं आहे. बरं, या स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर बार्सिलोनाचा संघ या स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ आहे. बार्सिलोनाने आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वर्षी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष अलीकडेच सापडले आहेत? तर मित्रांनो, हे जे AN-32 विमान आहे हे 2016 मध्ये बेपत्ता झालं होतं आणि आता 8 वर्षानंतर या विमानाचे अवशेष सापडलेले आहेत. हे जे विमान आहे हे 22 जुलै 2016 रोजी बेपत्ता झालं होतं व आता त्याचे अवशेष चेन्नईपासून सुमारे 310 किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून 3004 मीटर खाली सापडले आहेत. या विमानाचे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने प्रगत AUV तंत्रज्ञान वापरून शोधले आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच पार पडलेल्या पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेतील पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मध्य प्रदेश या राज्याने या गेम्समध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश राज्याने एकूण 18 पदक पटकावली आहेत. त्यामध्ये 7 सुवर्ण, 3 रौप्य व 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. या पदतालिकेत दुसऱ्या स्थानावर कोणतं राज्य आहे तर आसाम राज्य आहे. आसाम या राज्याने 5 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य पदकासह एकूण 8 पदक पटकावली आहेत. तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूने 4 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्य पदकांसह एकूण 12 पदक मिळवली आहेत. तर आपलं महाराष्ट्र राज्य या क्रमवारीत 4थ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने या बीच गेम्समध्ये 3 सुवर्ण, 4 रौप्य व 7 कांस्य पदकांसह एकूण 14 पदक पटकावली आहेत. आणि मित्रांनो, हे जे बीच गेम्स आहेत हे प्रथमच आयोजित करण्यात आले होते. याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर या स्पर्धेचं आयोजन दीवमधील घोगला बीचवर करण्यात आलं होतं. कुठे करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा, दीवमधील घोगला बीचवर या स्पर्धेचं आयोजन 4 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. यामध्ये एकूण किती खेळांचा समावेश होता तर यामध्ये बॉक्सिंग, स्विमिंग, कबड्डी, व्हॉलीबॉल, मलखांब, सॉकर यासारख्या 8 खेळांचा समावेश होता. बरं, या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव काय होतं तर पर्ल असे या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव होतं. व इमेजमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल, हा डॉल्फिन पर्ल आहे. हा या बीच गेम्स 2024चा मॅस्कॉट होता. प्रश्न क्रमांक 6, राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन अमृत लॉन्च केले? तर आता राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी केरळ या राज्याने ऑपरेशन अमृत लॉन्च केलेला आहे. हे जे अमृत आहे याचा फुल फॉर्म काय आहे तर अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स इंटरव्हेन्शन फॉर टोटल हेल्थ असा या अमृतचा फुल फॉर्म आहे. व याचं उद्दिष्ट काय आहे तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक विकणाऱ्या फार्मसींना पकडणे हे या ऑपरेशनचं उद्दिष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पहिले नैसर्गिक प्रतिजैविक पेनिसिलिन शोधले होते. आता इथे केरळचा उल्लेख आला आहे. तर केरळविषयी सांगायचं झालं, केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान तर पिनाराई विजयन हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि या राज्यामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. व ती कोणकोणती तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क आणि पंपाडम शोला नॅशनल पार्क ही राष्ट्रीय उद्याने या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 7, जल व्यवस्थापनासाठी CII राष्ट्रीय पुरस्काराने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले? तर आता जल व्यवस्थापनासाठी CII राष्ट्रीय पुरस्काराने हिरो मोटोकॉर्पला सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रसिद्ध साहित्यक पंडित हरिराम द्विवेदी यांचे नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या भाषेतील कवी होते? तर आता हे जे पंडित हरिराम द्विवेदी आहेत हे हिंदी आणि भोजपुरी या भाषेतील कवी होते. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे जे पंडित हरिराम द्विवेदी आहेत यांना साहित्य अकादमी भाषा सन्मान या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9 पहा, अलीकडेच गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पस हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे पुस्तक आहे हे MJ अकबर यांनी के नटवर सिंग यांच्या सहाय्याने लिहिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का, याआधी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांचे एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर वाय भारत मॅटर्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. लक्षात ठेवा, वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक हे S जयशंकर हे आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आहे हा दरवर्षी 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 16 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो तर 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया लॉन्च करण्यात आले होते. त्यासाठी हा दिवस 16 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. व हा दिवस साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये केली होती. यावेळी या दिवसाची थीम काय आहे तर स्टार्टअप्स अनलॉकिंग इन्फिनिट पोटेन्शियल अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.